खेड तालुक्यातील गेल्या 4 पिढ्यांहून अधिक चालत आलेली सर्वात जुनी पेढी विश्वास हीच परंपरा सोने चांदी हिरे मोती दागिने नवग्रह खडे मिळण्याचे एकमेव ठिकाण वापगावकर लक्ष्मी ज्वेलर्स प्रोप्रा परेश माऊलीशेठ वापगावकर बाजारपेठ पेशी शेजारी राजगुरुनगर 9850919999। निश्चितच आता जे कंपन्या वाढलेल्या आहेत त्याच्यामध्ये देखील काही छोटे मोठे डेव्हलपमेंटचे जे काही विषय आहेत किंवा स्किलचे जे काही विषय आहेत, जे कौशल्य आपण पुरवतो युवकांना किंवा महिलांना, ते पण देण्याचा आपण नक्कीच प्रयत्न करणार आहोत। शाळा सुद्धा अतिशय सुंदर बनवलेल्या हो आणि तुम्ही आता काही जण खाजगी शाळा चालवताय, हां असं पण आहे ना? हो आहे। जिल्हा परिषद लक्ष कसं देणार? तुमच्या शाळा तुम्ही चांगल्या करणार की जिल्हा परिषद? नाही, सगळ्यात नंबर 1ची शाळा आमची जिल्हा परिषदचीच आहे। आम्ही आमच्या परीने प्रयत्न करतोच आहोत, कारण आता तिथं ही जागा नाही आहे। मग आम्ही थोडंसं कमी फीमध्ये जे काही कामगार लोक आहेत, आता कामगारांची वर्ग जास्त वाढला आहे, पण इथून मागे शेतकरी वर्ग होता, त्यांनाही कुठेतरी वाटत होतं की बाबा आपली मुलं चांगल्या शाळेमध्ये शिकावीत, म्हणून पालक स्वतःच प्रस्ताव घेऊन आले। जेव्हा आमच्याकडे पोदारसारखी शाळा आली तेव्हाच त्यांनी स्वतः बुट्टे पाटलांकडे प्रस्ताव मांडला की भाऊ, आपल्याला पण आपली मुलं जर पुढे सक्षम व्हायची असेल, जगाच्या स्पर्धेत जर टिकायची असेल, तर आपण एखादी शाळा चालू करूयात। मग बुट्टे पाटलांनी त्याला मान्यता दिली आणि माझं शिक्षण तेवढं असल्यामुळं तो कार्यभार माझ्याकडे आला आणि मला नक्कीच वाटतं की मी सक्षमपणे ती पण शाळा चांगली चालवते आणि इथून पुढे भविष्यात मिळालेली जी काही जबाबदारी आहे ती पण सक्षमपणे नक्कीच मी पार पाडेल। तुमच्या विरुद्ध गटामध्ये तुमच्या गटामधलं विरोधी पक्षाला उमेदवार मिळाले नाही, बाहेरचे उमेदवार तुमच्या विरुद्ध आहे, ही लढाई तुम्हाला कशी वाटते? खरं तर लढाई जिंकायला तेव्हा मजा येते जेव्हा समोरचा स्पर्धक तेवढा तोलामोलाचा असेल किंवा तो स्वतः गटातला असेल, परंतु आता बाहेरनं उमेदवारी दिली आहेत, उमेदवार केलेत, त्याच्यामुळं मला असं वाटतं की आता स्पर्धा नाहीच आहे, ते एकतर्फीच होणार आहे। आपला विजय निश्चित आहे, आपण विजयीच आहोत। पण मी जेव्हा महिलांमध्ये जाते किंवा भेटते त्यांना, तर मला असा काही परिणाम झाल्याचा जाणवत नाहीये। ते स्वतः मला म्हणतात, ताई हो, बऱ्याच जणींचे मला स्वतः कॉल आले, ताई आम्ही चाललोय, तुम्ही काय मनात शंका आणू नका, आम्ही तुमच्याच आहोत। काही जणींनी आल्यावर देखील सांगितलं, ताई आम्ही जाऊन आलोय, फक्त एक संधी मिळाली लांब जाण्याची, आम्हाला कुठे जाण्याला मिळत नाही, मग आम्ही जाऊन आलोय, पण तुम्ही अजिबात चिंता करू नका, टेन्शन घेऊ नका, आम्ही तुमच्याच आहोत, तुमच्याच मागे खंबीरपणे आहोत। हे आहेत, माझ्याकडे मेसेजेस पण आहेत त्याचे। तुम्ही निवडून येणार हा विश्वास तुम्ही आत्ता सांगितला, मात्र तो कशाच्या जोरावर? शरद भाऊंच्या कामाच्या जोरावर की समोरचा कॅपेबल नाहीये हे तुमच्या नाही, काम त्यांचं तर विकास काम आहेच आहे आणि संपर्कही आमचा तेवढा आहेच आहे। ते स्वतःही 20 वर्ष आहेत आणि मी स्वतः गेली 5 वर्ष भामाई महिला सक्षमीकरणाच्या अंतर्गत मी स्वतःही म्हणजे लोकांपर्यंत पोहोचतीये आणि मला असं वाटतं त्या सगळ्यांनाही मी आवडते, ते हक्काने मला कामं सांगतात आणि मला त्यातच खूप आनंद वाटतो। प्रत्येक निवडणुकीमध्ये बदल असतो, विधानसभेला तुमच्या गटामध्ये जे आमदार आहेत शिवसेनेचे त्यांना जास्त मतदान आहे, त्यावेळेचं वातावरण असतं। आता निवडणूक म्हटले की त्यावेळची परिस्थिती, त्यावेळेचं वातावरणही त्याला मॅटर करतं, असं आहे। परिणाम उलटा होणार आहे। बाहेरचे लोक जेवढे आमच्याकडे येतील तेवढे आमचे लोक जागरूक होणार आहेत, त्यामुळे आमचा मतदारसंघ कधीही संवेदनशील नव्हता। आत्तापर्यंत शांततेत निवडणुका झाल्या, एक तर निवडणूक आमच्याकडे बिनविरोध झाली 2012 सालची, इतका चांगला आमचा भामाखोरी आहे। सगळ्या राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांचे आमचे संबंध सलोख्याचे आहेत, पण यांनी बाहेरून माणसं पाठवून मतदारसंघ त्या ठिकाणी आज संवेदनशील केलेला आहे आणि मतदारसंघातलं एक वातावरण खराब करायचं काम ते करतायत। खूप त्यांचं कुटुंब, त्यांचे कार्यकर्ते आज घरोघरी फिरतायत, काही लोकांना प्रेशर करतायत आणि हे सगळं त्यांनी सुरू केलेलं आहे, परंतु ही प्रथा खेड तालुक्यात कधी नव्हती। त्यांनी कृपा करून खेड तालुक्याचं आणि आमच्या मतदारसंघाचं नाव खराब करू नये ही त्यांना विनंती आहे। काही अपवाद वगळता तुम्ही आमदारांसोबत असता, मात्र जो आमदार होईल तो तुमच्या विरोधात जाते, नेमकं तुमचं त्याच्यावरती मत काय? नाही, आता हे दुर्दैवानं आहे। नाही, पहिल्या निवडणुकीला दिलीपांना मोहिते पाटील त्यावेळी आमदार नव्हते, ते माझ्याबरोबर होते। एका निवडणुकीला ते माझ्याबरोबर होते, एका निवडणुकीला मी भाजपकडनं लढल्यामुळे ते माझ्याबरोबर नव्हते आणि ज्यावेळी सुरेखा ठाकरेंना विरोध केलं तेव्हा दिलीपांनाने आम्ही वाटून घेतलं होतं, एक 25 जागा पाईटला दिली आणि मी वरायला, अशा जागा आम्ही बिनविरोध केल्या होत्या। आताचे आमदार विरोधी पक्षातच आहे, त्यामुळे तो काही विषय नाही आणि मी दिलीप शेठ मोहिते पाटील आमचे महायुतीचे उमेदवार होते, त्यांचं काम केलं आहे, जाहीरपणाने केलं आहे, त्यामुळे आता ते विरोधी पक्षाचे असल्यामुळे त्यांचं ते काम आहे, फक्त ते बाहेरून जे अतिक्रमण करतात तेवढं त्यांनी करायला नव्हतं पाहिजे, बाकी काही हरकत नाही। बाहेरचे लोक येत आहेत, सक्षम आहेत, त्यांनी अनेक अशा अतिरेकी महारथी पाहिलेल्या आहेत, अनेक लोकांच्या प्रेशर टॅक्टिक्स त्यांनी पाहिलेल्या आहेत आणि शेवटी कायदा सुव्यवस्था आहे ना, कायदा सुव्यवस्था आहे, आमचे पोलीस बांधव आणि महसूल प्रशासन आचारसंहिता
हे त्यांचं पालन करतील. जरी कधी पदावरच्या माणसांनी प्रेशर करायचा प्रयत्न केला तरी मला वाटतं की प्रशासन त्याला त्या ठिकाणी जुमानणार नाही आणि भामा खोऱ्यातले मावळे हे अशा प्रकारचं अतिक्रमण, दादागिरी आणि दंडाणगेपणा, पैसा याला 100% जुगार देईल. तुम्ही पदाधिकारी राहिला मात्र त्याच्या अगोदर काही काळ पत्रकारिता सुद्धा केलेली आहे. सध्याचं जर निवडणुकीचा काळ पाहिला तर केवळ पैसा आणि थोडंसं दादागिरी या दोन्हींचा वापर होतोय. लोकशाही जिवंत राहील का, तुम्हाला काय वाटतं? हे खरं अतिशय दुर्दैवाचं आहे. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी ह्या ज्या संस्था निर्माण केल्या याची उद्देशिका जर तुम्ही वाचली तर सत्तेचं विकेंद्रीकरण आणि स्थानिक नेतृत्वाला संधी, म्हणजे प्रत्येक झेडपी गटात नेता तयार व्हावा, पंचायत समितीला व्हावा, गावात तयार व्हावा, ही मूळ उद्देशिका आहे या संस्थांची. आता जर बाहेरून लोक येऊन तिथं अतिक्रमण करायला लागले तर त्या ठिकाणी हा उद्देश सफल होत नाही. दुर्दैवाने या निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांची संख्या कमी होत चालली आहे आणि त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टर आलेत, गुन्हेगार आलेत, पैशावाले आलेत आणि त्यामुळं कार्यकर्त्यांची संख्या कमी होत चालली. माझ्यासारख्या कार्यकर्त्याला भीती वाटते की भविष्यात कार्यकर्ता शिल्लक राहील की नाही या निवडणुकीमध्ये, कारण या कार्यकर्ता निर्माण करणाऱ्या कार्यशाळा आहेत आणि याच्यातूनच अनेक नेते महाराष्ट्राला, देशाला मिळालेत आणि त्यामुळं कार्यकर्ता घडत यायला पाहिजे. फक्त पैसा आहे आणि मला प्रतिष्ठाच नाही, दशकरीत माझं भाषण होत नाही आणि लग्नात माझा सत्कार होत नाही म्हणून मला झेडपी पंचायत समिती लढायची, हा जो ओघ सुरू झालेला आहे तो अतिशय दुर्दैवी आहे. मीडियाला देखील मला विनंती करायची आहे, अशा प्रकारे या संस्थांवरती चुकीचे लोक जे अतिक्रमण करतायत त्याला थांबवलं पाहिजे. कार्यकर्ता कोणत्याही पक्षाचा असू द्या, गरीब कुटुंबातला असू द्या, अशा कार्यकर्त्यांना संधी मिळाली पाहिजे. माझ्याबरोबर लढणारे जयसिंगराव असतील किंवा दत्ता मांडेकर असेल, मी आम्ही कार्यकर्ते आहोत. ग्रामपंचायत सरपंच आणि भागात गेली 10-15 वर्ष काम करतोय, त्यामुळे कार्यकर्त्याच्या पाठीमागे लोकांनी उभं राहावं ही माझी जनतेला विनंती आहे. मध्यंतरी काही नेते जे आता निवडणुकीमध्ये आणि जे काही लोकांची चर्चा होती ते पवारसाहेबांच्या पक्षामध्ये होते, त्यामुळे त्यांनाही पवारसाहेब आणि अजितदादा हे आज एकत्र आलेले आहेत आणि त्याच्यामुळं त्याने दोन्ही नेत्यांशी भेटून त्या ठिकाणी चर्चा विनिमय करायला पाहिजे होता, त्यांच्याशी संवाद साधायला पाहिजे होता, त्याच्यातून काही ठरवायला पाहिजे होतं. अन्य काही लोकांची फक्त चर्चा आहे, पक्षात येणार होते. बरेच लोक नामदार अजितदादा पवारांना भेटत असतात कामाच्या निमित्तानं, काही लोक अंतर्गत भेटले पण असतील, सांगता येत नाही. परंतु आज तर काही तसं चित्र दिसत नाही आहे. मी आलो तर माझ्याबरोबर माझे सगळे सरपंच, चेअरमन आलेत, आमचं स्वागत दिलीप अण्णांनी केले, अजितदादांनी केले. आमचे राहुल गावारे आलेले आहेत, भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चाचे अध्यक्ष होते, तेही आता तिकडं पंचायत समितीला इच्छुक, तेही आलेले, त्यांचंही स्वागत केलेलं आहे. त्यामुळे पक्षवाढीचा प्रयत्न 100% आहे. पण काही लोकांचे व्यक्तिगत मतभेद आहेत आणि त्यांनी पण विधानसभा निवडणुकीमध्ये युतीचा धर्म पाळायला पाहिजे. जर आपण युतीच्या 3 पक्षात आहोत तर तुम्ही युतीच्या उमेदवाराचं काम करायला पाहिजे. तुम्ही जर आघाडीमध्ये होता आघाडीचं काम करायला पाहिजे. युतीमध्ये राहून आघाडीचं काम केलं तर ते व्यक्तिगत वाद होतात. शरद पवारांचा एक नेता जो आता शरद पवार आणि अजित पवार एकत्र आले तर तो नेता तुम्ही नाकारला. आता त्यांचं काय बोलणं आलं मला माहीत नाही, परंतु जर घड्याळ चिन्हावरच सगळे उमेदवार लढायचं ठरलेलं आहे तर मग एकाच माणसाला कोणाला तरी उमेदवारी घड्याळाची मिळणार आहे. त्यामुळे आता जे पहिल्यापासून त्या ठिकाणी घड्याळावर प्रयत्न करत होते किंवा 2-3 महिने ज्यांनी काम केलेलं आहे तर मला वाटतं तेच उमेदवार होतील. अचानकपणानं उमेदवार बदलायचा काही विषय मला आता दिसत नाही आणि या विषयावरती पवारसाहेब आणि दादांचं, सुप्रियांचं एकमत झालेलं आहे. सगळे लोक घड्याळावर लढणार आहेत, त्याच्यामुळे आता काही फार बदल होतील असं मला दिसत नाही. धन्यवाद. मध्ये जरी तुम्ही आणि तुमचा परिवार सत्तेमध्ये किंवा प्रतिनिधित्व करत असला तरी 4 टर्मच्या नंतर काही अंतर्गत रस्ते असतील, पाण्याचे प्रश्न असतील, काही गावांमध्ये विविध माध्यमातून मग शाळा चांगल्या आहेत तर प्रॉब्लेम आहे, आरोग्य व्यवस्था नाही आहे किंवा कचऱ्याची व्यवस्थापनाची सुविधा नाही आहे, तर यावर तुम्हाला काय वाटतं, तुम्ही भविष्यात काय काम करणार आहात? नमस्कार सगळ्यांना. खरं तर पायाभूत ज्या सुविधा आहेत त्या तर आपण दिल्या. तुमच्या मनपसंत खरेदीला आता आमच्या संगम कलेक्शनची कपड्यांची जोड. जर तुमचे आवडते कपडे आता फक्त संगम कलेक्शन मधूनच खरेदी होणार तर त्वरा करा आणि आपल्या सर्वोत्तम खरेदी करा संगम कलेक्शन मधून. तर आता चॉईस तुमची, तर कपडे आमच्या दुकानातून.